नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या घरामध्ये देव तर सर्वांच्याच घरात असतात आणि त्याच देवाच्या मूर्ती पारंपरिक पद्धतीने कशा स्वच्छ करायच्या तेच आज मी तुम्हाला दाखवणार आहोत। तर देवाच्या मूर्ती या बघा कशा काळवंडलेल्या आहेत। आपण रोज पाण्यामध्ये त्यांना स्नान घालतो, गंध लावत असतो, त्याच्यामुळे मूर्तींना डाग पडलेले असतात किंवा काळपट झालेले असतात। तर त्या घरगुती पद्धतीने कोणतंही केमिकल किंवा पितांबरी न वापरता आपण या मूर्ती कशा स्वच्छ करायच्या ते आज पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। तर त्याच्यासाठी मी एका वाटीमध्ये 2 चमचे बेसन पीठ घेणार आहे आणि 2 चमचे दही घेणार आहे। दही थोडंसं जुनं असावं, म्हणजे आंबट झालेलं असावं। जास्त आंबट असेल तर अतिउत्तम असतं। नंतर याच्यामध्ये 1 चमचा आपण खाण्याचा सोडा घेणार आहोत आणि नंतर एक अर्ध लिंबू याच्यामध्ये आपण पिळून घेणार आहोत। तर हे जे लिंबूची साल आहे ती न फेकून देता तशीच ठेवायची, कारण त्याचा आपण पुढे वापर करणार आहोत। तर हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशी छान अशी पेस्ट तयार होते। तर ही पेस्टच वापरून आपण देव स्वच्छ करणार आहोत। ते जे लिंबू होतं ते लिंबूची साल घेऊन आपण जी पेस्ट बनवलेली आहे ते सर्व मूर्तींना अशी आपण लावून घ्यायची आहे। आता ही पेस्ट थोडीशी मऊ आणि गुळगुळीत असते, त्याच्यामुळे जास्त स्क्रब होत नाही याला। त्याच्यामुळे या सालीने आपण छान पेस्ट लावून घ्यायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती आपण 10 मिनिटांसाठी मूर्तींना तशीच लावून ठेवणार आहोत। तर आपल्या देवघरामध्ये जर काही पितळेची किंवा तांब्याची भांडी असतील तर तेही आपण या पेस्टने स्वच्छ करू शकतो। तर हे पहा, ही वाटी आपण घासून घेतलेली आहे आणि किती याला चकाकी आलेली आहे। धुतल्यावरती तर ही आणखीनच चमकते। तर अशा पद्धतीने सर्व आपण देवाच्या मूर्तींना किंवा आपण जे काही देवघरामध्ये भांडी आहेत ती सर्व या पेस्टने स्वच्छ करू शकतो। जर तुम्हाला असं वाटत असेल की आपली जी पेस्ट बनवलेली आहे ती एकदमच गुळगुळीत आणि मऊ आहे, तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर किंवा मीठ घालू शकता। त्याच्यामुळे मूर्तींना छान स्क्रब होतं आणि मूर्ती घासण्यासाठी आपण इथे ब्रशचा वगैरे वापर करणार नाही, कारण मूर्ती घासण्यासाठी किंवा धुण्यासाठी ब्रशचा किंवा पितांबरीचा वापर करू नये। पितांबरीने आपल्या मूर्तींची झीज होते आणि ते आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये येत नाही। पारंपरिक पद्धतीने देवाची मूर्ती स्वच्छ करणे म्हणजे आपल्या देवांचं पावित्र्य राखलं जातं। त्यासाठी आपण ह्या पेस्टने मूर्ती सर्व स्वच्छ करून घेणार आहोत आणि 10 मिनिटांसाठी ही पेस्ट तशीच मूर्तीला लावून ठेवणार आहोत। त्याच्यामुळे जे काही आपले डाग पडलेले आहेत मूर्तीला ते स्वच्छ होतील। आता हे पहा, किती छान आपल्या मूर्ती चकाकायला लागलेल्या आहेत। अशा पद्धतीने सर्व मूर्ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। आता मूर्ती धुतल्यावरती जे काही पाणी असेल ते आपण बेसिनमध्ये किंवा इकडे तिकडे फेकून द्यायचं नाही। तर ते आपल्या घरात जर झाडं असतील, कुंड्या असतील झाडाच्या, तर त्याच्यामध्ये हे पाणी सोडायचं आहे, पण इकडे तिकडे ते फेकायचं नाही। त्याच्यामुळे आपल्या देवांचं पावित्र्य खराब होतं। त्यासाठी आपण हे पाणी झाडांमध्ये ओतायचं आहे। तर आता सर्व मूर्ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तुम्ही पाहू शकताय किती चकाकी आलेली आहे आपल्या मूर्तींना। आणि चांदीच्या मूर्ती जर असतील तर त्या तर अतिउत्तमच निघतात, त्यांच्याने खूप छान स्वच्छ होतात। आणि हे पहा किती चकाकी आलेली आहे आपल्या मूर्तीला। तर अशा पद्धतीने सर्व मूर्ती आपण धुवून घ्यायच्या आहेत। या पद्धतीने जर तुम्ही देव धुवाल किंवा देव स्वच्छ कराल तर कोणताही खर्च येणार नाही किंवा आपल्या देवाचंही पावित्र्य नष्ट होणार नाही। अशा पद्धतीने सर्व मूर्ती किंवा जे काही भांडी आहेत ते आपण स्वच्छ करून घ्यायचे आहेत। हे पहा, आपली जी वाटी आहे पितळेची तिला चकाकी आलेली आहे। अशा पद्धतीने सर्व मूर्ती मी इथे स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी तुम्हाला दाखवतेच की कशा पद्धतीने आपण आपल्या मूर्ती स्वच्छ झालेल्या आहेत। मूर्ती धुवून झाल्यावरती जे काही आपण देवघरामध्ये कापड वापरतो त्या कपड्याने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायच्या आहेत, म्हणजे पाण्याचे डाग नंतर त्याच्यावरती उमटणार नाहीत आणि आपले मूर्ती छान चमकतील। जर तुम्हाला ही माहिती योग्य वाटली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी माहितीसाठी मला कमेंट करा।